आज या इंटरव्ह्यूला खूप जास्त व्ह्यूज मिळणार कारण का हँडसम म्हणजे 2 हँडसम हंक आमच्या व्हिडिओमध्ये आलेत. म्हणजे अद्वैत आहे आणि तेजस आहे. म्हणजे आजचा जो व्ह्यूज आणि कमेंट्स काय विचारूच नका कारण का काय म्हणजे प्रेक्षकांना काय हवं असतं ना, आपले लाडके कलाकार एकत्र आले तीच आपली म्हणजे सण असतो प्रत्येक. पण काय कसं वाटतं आहे आज म्हणजे पहिल्यांदा अशा तुमच्या दोघांचं एकत्र इंटरव्ह्यू मी करते आणि कसं वाटतं एकत्र शूट करताना आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण धिंगाणामध्ये तुम्ही भेटत असता पण आज सेट सीन एकत्र करायला किती भारी वाटतं? मजा वाटते. एकतर आम्ही दोघंही आम्ही गाववाले आहोत. सोलापूर तो जिल्ह्याचा गावचा आहे, जिल्ह्याचा आहे, मी तालुक्याचा आहे, पण आमचं एरिया सेम आहे त्यामुळे ते एक जरा एक वेगळं बॉन्डिंग असतं. मजा येते जरा. आणि आम्ही तू म्हणालीस नाही तू म्हणालीस तसं धिंगाणा आणि इकडे तिकडे आम्ही भेटतोच. पण फर्स्ट टाईम मला काम करायला मिळते म्हणजे आम्ही आता एकत्र सीन्स करणार आहोत त्यामुळे एक्सायटेड आहोत. खरं तर सेकंड टाइम कारण मला आठवतं आहे मी छोटी मालकीण करत असताना आणि तो गोट ही मालिका करत असताना आमचा एक महासंगम झालेला आहे. त्यामुळे महासंगमच्या बाबतीत आपण एक्सपिरियन्स्ड आहोत. आणि समीर बरोबर काम करायला मजाच येते. म्हणजे समीर मल्टी टॅलेंटेड आहे हे सगळ्यांना माहिती आहे. नुकतेच त्याला मारुती सुझुकी वॅगनार मिळाली आहे. धिंगाणेबाज महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आहे तो. त्यामुळे मी एक्सायटेड होतोच त्याबरोबर काम करायला. आणि तीच धमाल आम्हाला सीन्स करताना सकाळपासून येते. आज सकाळी 7 वाजल्यापासून आपण इथे काम करतोय आणि आम्ही मजा करतोय, एन्जॉय करतोय. सोलापूरकर असल्यामुळे एक सिमिलर ट्रेट आहे दोघांमध्ये की ही गोष्ट सेमच आहे तिथल्या लोकांमध्ये. सिमिलर म्हणजे कसंही विचारल्यानंतर निवांत आणि आम्ही तसेच असतो. भाषा हा स्लँग आहे ना, म्हणजे ते आमचं चाललेलं असतं वाईब. किती दिवसांनी हा शब्द ऐकला वगैरे कंटिन्यू चाललेलं असतं आमचं. स्वॅग आपण जे मुंबईत म्हणतो किंवा असं म्हणतो ना कूल वाटायला, सोलापूरच्या लँग्वेजमध्ये किंवा असं स्वॅगला काय वेगळं काय आहे, सोलापूरकरच्या लँग्वेजमध्ये काही बोलायची गरज पडत नाही. सोलापूरकर दिसला की लोकांना वाटतं अरे कूल आहे. खरं आहे, दुनिया डेंजर असतात सोलापूरचे लोक. ऐकत नाहीत कोणाला, कोण बी होते समोर, काय फरक पडत नाही. अजून एखादं मला ना ऐकायला आवडेल कारण का मजा येते. कारण का कोकणी भाषा म्हणजे प्रत्येक भाषेची गोडवा वेगळा असतो. तर असं म्हणलं की आज चविष्ट झालं जेवण किंवा आज किती भारी झालं आहे. भारीला काय वेगळं? भारीला धुन्याचं डेंजर हे तिकडचं एक आहे. धुन्याचं डेंजर काही पण असू दे, मग त्या धुन्यात डेंजर. मग जेवणातला कुठलाही पदार्थ असतो धुन्यात डेंजर केलं. कसलं केलं तुला सांगतो, धुराळा झाला आहे. बरं, सोलापूरमधली एखादी अशी म्हणजे जागा जी मी तरी गेली नाही अजून, पण तुमची फेवरेट जागा जिथे ही गोष्ट खाऊन तुम्ही सोलापूरमधनं रिटर्न येऊ शकत? असंख्य ठिकाण आहेत सोलापुरात. म्हणजे आता मी ब्रँड एन्डॉर्समेंट करतोय वगैरे असं वाटेल इतकी नाव आहेत. म्हणजे भैयाची भेळ, चाचाचा मटण आचार, सावजीचे खिमावंडे, व्हेज मटण आचार. त्यानंतर व्हेजमध्ये सांगायचं शेंगा चटणी तर माहितीच आहे सगळ्यांना. ज्वारीची भाकरी, शेंगा चटणी, त्याच्याशिवाय पिठलं, निसर्ग, नसले बंधू हे जे आहेत ते खूप म्हणजे पायनियर्स आहेत पिठलं भाकरीचे. सगळ्यात शेंगदाण्याची चटणीची गोडी लावणारी लोक आहेत ही सगळी. आणि यापैकी काय बनवता येतं तुम्हाला उत्तम? सगळं कॉन्फिडन्स नाही मला काही आहे. पोळी भाकरी वगैरे बनवता येत नाही पण बाकी मी बनवतो सगळं. मला येतं, खरंच येतं. आणि आपण एकदा खरंच आपण मस्तपैकी सोलापूर आम्हाला दोघांना इन्व्हाइट कर. आपण मस्त सोलापूरकर जे जेवतात म्हणजे ती स्पेशालिटी आहे सोलापूरची ते आपण मस्त जेवूयात है ना. जीव की बे मस्त सोलापूरला जाऊ. उलट मित्र म्हणतो एक सोलापूर ट्रिप करू आणि तिथं जाऊन सगळी ठिकाणं दाखवतो मग आम्ही. माझा तुम्ही योग नाही आला आणि मी खरंच नक्कीच जाईन आणि गेल्यावर तुम्हाला सांगेन आणि ते लोकही बोलतील की अरे आमच्या सोलापूर बॉईज या सिरियलमध्ये काम करतात. पण खूप मजा आली आणि हे महासंगम बघायला खूप एक्साइटमेंट आहे कारण का तुम्ही तुमच्या प्रेमासाठी कुठवर जाताय हे आम्हाला बघायचं आहे आता. सो काय अपील करायला असं? काही नाही, 18 मेला आमचा महासंगम एपिसोड आहे, तो नक्की बघा. आणि जसंही म्हणाली जसं की प्रेमासाठी आम्ही कुठपर्यंत जातोय, काय काय होतं आहे आणि जी जरा रुळावरनं गाडी घसरली आमच्या प्रेमाची ती पुन्हा रुळावर येते का देवीच्या आशीर्वादानं ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. लय कुटाणे केलेत तसे आम्ही त्यामुळे नक्की बघा महासंगम. आणि आपलं साधन असतं, ठरलं की मग पूर्ण घुसायचं. मग मालिकेत तुमची कोल्हापूरची भाषा आहे ना म्हणजे है ना. आणि तर लगेच तसा त्यांनी युटर्न मारलाय सोलापूर. आता आपला विषय तो चालला होता म्हणून खूप भारी वाटला सेगमेंट करून. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.